हाय मित्रांनो, तर एक अपडेट आहे. अपडेट अशी आहे की अकोला जिल्हा पोलीस यांची तात्पुरती प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट त्यांनी वेबसाईटवरती टाकलेली आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे की तसेच हे यांनी काय शासन निर्णयानुसार ही लिस्ट लावलेली आहे. तर उमेदवारांच्या तात्पुरत्या निवड यादी प्रोव्हिजनल लिस्ट व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट बाबत काही आक्षेप हरकती असल्यास या कार्यालयाने अधिकृत ईमेल ID दिलेला आहे. त्यांनी sp.akola@mahapolice.gov.in यावर 26 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेच्या अगोदर, म्हणजे 6 वाजेच्या पूर्वी तुमच्या काही हरकती असतील तर त्या वेबसाईटवरती, त्या ईमेल ID वरती टाकायच्या आहे. तर इथे कट ऑफ जर बघितला आपण तर कट ऑफ 132 वरती खुल्या प्रवर्गाचा लागलेला आहे. महिला 122 वरती लागला. खेळाडू आता ST कॅटेगरीसाठी 118 वरती आणि महिला 112 वरती. हा सगळ्यात कमी कट ऑफ आतापर्यंतचा दिसतो आहे मला, म्हणजे ST कॅटेगरीमधून. भटक्या जमाती NT Bसाठी 128 वरती आणि फिमेल 119 वरती. Cचा लागला 130 वरती आणि फिमेल लागला 120 वरती. Dचा लागला NT Dचा 130 वरती आणि फिमेल 120 वरती, म्हणजे 130च्या आसपास कट ऑफ लागलेला आहे आणि महिलांचा 120च्या आसपास लागलेला आहे. OBCचा जर बघितला तर 128, महिला 118. SC/BCचा जर बघितला 129 आणि महिला 120. बाकी तुम्ही तुमच्या पॅरलल रिझर्वेशननुसार बघू शकता. खेळाडू, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक आणि आपला हे होमगार्ड, तर गृहरक्षक दल, तर यांचा तुम्ही कट ऑफ बघू शकता. EWSचा 121 आणि महिलांचा 97 हा खूप कमी कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे जर बघितलं तर ओपनच्या किती जागा होत्या, 76 जागा होत्या. तर त्यानुसार त्यांनी इथं दिलेलं आहे. तर ही जी लिस्ट आहे ती ओपनसाठी आहे. नंतर तुम्हाला इथे दिसेल ST कॅटेगरीसाठी पण इथे तुम्हाला लिस्ट दिसेल. VJAसाठी पण तुम्हाला इथे 1 जागा दिसेल. NT Bसाठी 2 जागा. NT Cसाठी टोटल 9 जागा. NT Dसाठी 5 जागा. OBCसाठी जागा जर बघितल्या तुमच्या तर किती होत्या, 18 जागा होत्या टोटल. SC/BCसाठी होत्या 16 जागा. EWSसाठी पण 18 जागा होत्या. तर अशा प्रकारे तुमची लिस्ट आहे आणि ही ओपन वेटिंग लिस्ट आहे. तर अकोला जिल्ह्यामध्ये जर आपण याचा जर विचार केला की जागा किती होत्या, तर त्या आपण एकदा चेक करून बघू. इथे जर तुम्ही गेले वेबसाईटवरती गेल्यानंतर अकोला पोलीस शिपाई भरती, तर इथे आपण कॉन्स्टेबल करू. इथे जाऊ आणि इथे अकोला सिलेक्ट करू. तर त्यानुसार आपल्याला जागा कळून जातील. अकोलावरती क्लिक केला तर ह्या आपल्या टोटल जागा 161 एवढ्या जागा होत्या आणि ओपनच्या त्यामध्ये टोटल 76 एवढ्या जागा होत्या. तर इथे जर बघितलं आपण तर त्यांनी 76 कॅन्डिडेट घेतलेले आहे. STच्या जर बघितलं तर इथे 16 जागा होत्या, तर 16 कॅन्डिडेट त्यांनी घेतलेले आहे. त्यानुसार तुमचा कट ऑफ पण लागलेला आहे. VGची 1च होती. NT Bच्या 2च होत्या. NT Cच्या टोटल 9 जागा होत्या. इथे बघू शकता तुम्ही 9 जागा. NT Dच्या 5 जागा होत्या, तर ह्या 5 जागा. OBCच्या 18 जागा होत्या, 18साठी लागलेली आहे आणि SC/BCच्या 16 आणि EWSच्या 18 जागा. तर अशा टोटल 16 आणि EWSच्या 18 जागा. तर ही अशा प्रकारे आपल्या जागांचं डिवायडेशन होतं आणि त्यानुसारच त्यांनी वेटिंग लिस्ट लावलेली आहे. तर अकोला पोलीस भरतीचा कट ऑफ जर बघितला तुम्ही तर इथे
तुम्ही पूर्ण कट ऑफ बघू शकता कशा प्रकारे लागला आहे. तुमच्या जागा आणि तुमचा कट ऑफ हे तुम्हाला मी इथे दाखवलं आहे. तर इथे तुम्हाला साईडला जागा आहेत आणि इथे तुमच्या कट ऑफ आहे. तर त्यानुसार तुम्ही बाकी जिल्ह्यांचा पण एक अंदाज लावू शकता की जागेनुसार कसा कट ऑफ लागतो आहे काय. तर मी एक पूर्ण ओव्हरऑल कट ऑफ पूर्ण जिल्ह्यांचा एका व्हिडिओमध्ये घेऊन येईल, पण तो पूर्ण आपल्या रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे पूर्ण जिल्ह्यांचा जसा रिझल्ट लागेल तसं मी ते घेऊन येईल. तर चला, अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.